कोणाची ताकद किती? मंडळी, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर हातात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे सगळं अनपेक्षित आणि अनाकलनीय असंच होतं. निवडणुकांच्या प्रचार सभा असोत किंवा मग जनसामान्यांची चर्चा, या सर्वांमध्ये कुतूहलाचा विषय होता तो बदलापुरात कोणाची ताकद किती. लोकसभा निवडणुकीत देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले कपिल पाटील यांचा दारुण पराभव झाला. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक नसताना त्यांच्या उमेदवाराला अर्थातच खासदार बाळामामा म्हात्रे यांना बदलापुरातून मिळालेले मताधिक्य हा चर्चेचा विषय राहिला. या पराभवामागे दुसरा तिसरा कुणी नसून आमदार किसन कथोरे हाच चेहरा आहे असं खुद्द कपिल पाटील म्हणाले होते. यानंतर आरोप प्रत्यारोप होत राहिले, पण कपिल पाटीलही शांत बसले नाहीत. त्यांनी माझा पराभव केला, मी त्यांचा पराभव करणारच या निर्धाराने लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली. आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील हे दोघेही तसे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारीच, पण विधानसभा निवडणुकीत मात्र कपिल पाटील यांनी बंडाची भूमिका घेतल्याचे दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पवार यांच्यासोबत त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले. अनेकदा सुभाष पवार यांच्या प्रचारार्थ कपिल पाटील यांनी मीटिंग घेतल्याचंही बोललं गेलं. किसन कथोरेंना पाडायचंच असा संदेशही कपिल पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला असल्याचं बोललं गेलं. यातच शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनीही कपिल पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून महायुतीचे काम न करता थेट त्यांच्या कार्यकर्त्यांना सुभाष पवार यांचा प्रचार करायला सांगितले. शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते वामन म्हात्रे यांच्या शब्दाला मान देऊन रस्त्यावर उतरून सुभाष पवार यांचा प्रचार करतानाही दिसले. वामन म्हात्रे यांनीही यंदा कथोरेंना पाडणार म्हणजे पाडणारच अशी भूमिका घेतल्याचं सोशल मीडियावर स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन केले. महायुतीत आपले सहकारी यांच्यामुळे आपण अडचण घेऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर किसन कथोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व कपिल पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सुभाष पवारांचा प्रचार करणाऱ्या वामन म्हात्रेंना अंबरनाथमध्ये विधानसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून पाठवले. कपिल पाटील आणि वामन म्हात्रे यांनी किसन कथोरे यांना पाडणार अशी भूमिका घेतल्याने हा विषय सर्वत्र चर्चेचा विषय बनला. कथोरे पडणार अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. गावागावात लोकांनी बंडच करायला सुरुवात केली आणि काही झालं तरी यंदा सुभाष पवार यांना निवडून आणू म्हणजे आणू अशी लोकांची भूमिका तयार होत गेली. काळ आला होताच आणि वेळही आली होती, पण म्हणतात ना, प्रत्येक स्टोरीमध्ये एक हिरो असतो जो शेवटी ती संपूर्ण स्टोरी बदलून टाकतो. सुरुवातीला डोळ्यासमोर दिसणारा पराभव आणि त्यांची भीती कथोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसू लागली होती, पण तितक्यातच शिंदे गटाचे उपशहर प्रमुख असणारे प्रवीण राऊत यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आणि विभागलेली शिवसेना पुन्हा एकदा एकत्रित केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार सभांचा धडाका लावला. बघता बघता वातावरण फिरले. रामनगर येथे झालेल्या सभेत सर्वांना एकत्रित आणले आणि हातातून सुटत असलेला विजय हा प्रवीण रामचंद्र राऊत यांच्या धाडसी वृत्तीमुळे खिचून आणता आला. एका बाजूला कपिल पाटील, वामन म्हात्रे आणि सुभाष पवार आणि दुसऱ्या बाजूला किसन कथोरे आणि प्रवीण राऊत. सोशल मीडियावर स्वतःच्या ताकदीचे स्टेटस टाकणारे कमी पडले आणि जनमानसात जाऊन शेवटच्या क्षणाला लढायला आपल्या बाजूला करून विजय खेचून आणणारे प्रवीण राऊत हे किसन कथोरे यांच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले. आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, बदलापुरात कोणाची ताकद किती.